तमाशा कलावंतींचा मुलगा झाला कलेक्टर. प्रत्येकानं ऐकावी अशी, अंगावर काटा आणणारी आणि अवाक करणारी अशी ही मायलेकाची यशोगाथा. शोधित एकदा घटकेचा विश्राम, भांगेत पेरून तुळस परतला श्याम. असाच एखादा कुणीतरी या स्त्रियांच्या आयुष्यात येतो आणि तिला आई होण्याचं भाग्य देऊन जातो. अशीच कथा राजश्री काळे आणि तिचा लेक अमित काळे यांची. आज या दोघांची यशोगाथा पाहू. अमितचं बालपण गेलं ते घुंगरांचा आणि ढोलकीचा आवाज ऐकत. तमाशालाच जिथं पंढरी समजली जाते अशा कोल्हाटी समाजातला तो मुलगा. तो UPSC उत्तीर्ण होऊन अधिकारी झालाय. घुंगरू आणि ढोलकीसोबतच जगणं. एकदा का पायी घुंगरू बांधले की आयुष्याच्या शेवटापर्यंत त्याच्या तालावर नाचवतात. एकदा का ओठ रंगवले की सगळं दुःख काळजात दडपून टाकायची आणि लावणीचा ठेका पकडायचा. ढोलकीवर थाप पडली की शिट्ट्या पडेपर्यंत फक्त बेभान होऊन नाचत राहायचं. कोल्हाटी समाजातल्या बायकांचं हेच जगणं. सगळं आयुष्य वेचायचं ते या लोककलेची सेवा करण्यातच. लग्न वगैरे भानगडच नाही. नगरमधील राजश्री काळे लोककलेवर निरातिशय प्रेम करणारी, लोककला जगणारी आणि लावणीला जिवंत ठेवण्यासाठी नगरमधल्या सुप्यात कालिका कला केंद्र चालवणारी. व्यवसायानं तमाशा कलावंत. तमाशाच्या याच वातावरणात तिचं पोर वाढलं. तमाशाच्या सुपारीसाठी गावोगाव फिरावं लागतं. त्यात पोराबाळांची मात्र परवड होते. शिक्षणाचा तर मागमूसही नसतो. अमित कळत्या समजत्या वयाचा झाल्यावर त्याची ढोलकीशी सलगी नको म्हणून राजश्रीनं काळजावर दगड ठेवत पोटच्या पोराला शिक्षणासाठी पुण्यात पाठवलं. अमितच्या शिक्षणाचा आणि हॉस्टेलचा खर्च सगळं काही तिनं ताकदीनं पेललं. लहानपणापासूनच पोराला समजावलं, तुला कलेक्टर व्हायचंय. आणि पोरानंही आईच्या कष्टाचं सोनं केलं. आज अमित UPSC उत्तीर्ण झालाय. निकाल लागल्यापासून घर कसं आनंदानं गजबजून गेलंय. आणि या सर्व यशामध्ये फक्त त्या माऊलीचा हात. अमित मारुतराव काळे UPSCची परीक्षा उत्तीर्ण झालेलं कोल्हाटी समाजातलं हे कदाचित पहिलंच नाव. कोल्हाटी समाज हा तसा कायमच शिक्षणापासून कोसो दूर. पण पोटाला कितीही चिमटे बसले तरी आणि नाचता नाचता पायाला भेगा पडल्या तरी पोराला शिकवायचंच हा या माऊलीचा निश्चय आहे. लावणी सम्राज्ञी म्हणून राजश्री काळे यांचा गौरव झालाय. पण आज UPSCतल्या यशस्वी वीर अमितची आई हा गौरव तिला जास्त मान मिळवून देतोय. ज्या माऊलीनं याच दिवसासाठी केला होता अट्टहास, तिच्या कष्टाची आज फुलं झालीत. गावकरी न्यूजसाठी ब्युरो चीफ डॉक्टर विश्वासराव आरोटे, कळसुबाई शिखरावरून.